राधे राधे. प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजमध्ये आपलं स्वागत. प्रस्तावनेची लांबड न लावता थेट विषयाला सुरुवात करतो. पुढचा प्रश्न घेतो. देव्हारा किती उंचीवर ठेवावा? डोक्याच्या वर ठेवावा असं म्हणतात. देव्हारा ठेवण्याच्या दोनच कंडिशन असतात. म्हणजे एकतर तुम्ही जमिनीवर बसून म्हणजे पाठ टाकून आसन टाकून वगैरे पूजा करता म्हणून देव्हारा जमिनीवर मांडता, किंवा मग उभं राहून पूजा करता म्हणून मग भिंतीला देव्हारा फिक्स करता. समजा तुम्ही देव्हारा जमिनीवर ठेवणार आहात तर कर्ता पुरुष मांडी घालून देव्हाऱ्याच्या समोर बसला तर त्याच्या नाभीला म्हणजे बेंबीला समांतर राहील इतक्या उंचीवर देवांची बसण्याची जागा म्हणजे सिटिंग पोझिशन यायला पाहिजे. थोडक्यात देव्हारा जमिनीपासून साधारण 9 इंच वर असावा. आता दुसरी कंडिशन, तुम्ही उभं राहून पूजा करणार असाल तर देव्हारा भिंतीवर टांगणार. या केसमध्ये देवांची बसण्याची जागा कर्त्या पुरुषाच्या हृदयाच्या उंचीला समांतर यायला हवी. हार्ट लेवल, सोलर प्लेक्सिस, डोक्याच्या वर नाही. आणि हे उंचीचं प्रमाण घरातल्या कर्त्या पुरुषाच्या अनुषंगानंच फक्त घ्यायचं आहे. समजा कर्ता पुरुष 5.5 फूट उंचीचा आहे आणि त्याचा मुलगा 6.5 फूट उंचीचा आहे तर मुलाचं प्रमाण कन्सिडर करायचं नाही. समजा त्याची बायको 5 फुटाची आहे तर बायकोच्या उंचीचं प्रमाणही कन्सिडर करायचं नाही. आता बरेच जणांचा देव्हारा हा 2 किंवा 3 स्टेपचा असतो. त्यांनी सगळ्यात जी खालची स्टेप असते तिचा विचार करायचा आहे. घरात फक्त सिनियर सिटीजन राहत असतील तर तिसरी कंडिशन पण तयार होते. सिनियर सिटीजन्सना शारीरिक कारणामुळे बसून किंवा उभ्यानंही पूजा करणं शक्य होत नसेल तर ते खुर्चीत बसून पूजा करतात. तर त्यांनी एकतर पूजेची खुर्ची एकच ठेवायची आहे. तीच खुर्ची ओढून हॉलमध्ये नेली, डायनिंगला नेली असं करायचं नाही. पूजेची खुर्ची स्वतंत्र ठेवायची आणि एकच ठेवायची. त्या खुर्चीत बसल्यानंतर तुमची नाभी आणि हार्ट लेवल यांच्या बरोबर मध्यावर देवांची सिटिंग पोझिशन येईल अशा प्रकारे देव्हारा फिक्स करायचा आहे. नैऋत्येच्या बेडरूममध्ये देवादिकांची चित्र चालतील काय? नैऋत्य प्रभाग हा तमोगुणांचा आहे तर देव सत्वगुणांचे, म्हणून नैऋत्येच्या बेडरूममध्ये देवादिकांची चित्र न लावलेली बरी. मुदलात जे काही देव ठेवायचे असतील ना ते आपल्या देवघरात ठेवा. घरभर मांडायला देव म्हणजे काय शोपीस आहे का? पण जे नवदाम्पत्य आहे, ज्यांना मूल व्हावं अशी इच्छा आहे, त्यांनी बाळ श्रीकृष्णाचं मोठं चित्र बेडरूममध्ये जरूर लावावं. बघा, ऋषीमुनी जेव्हा ब्राह्मण वैश्य वगैरे शब्द वापरतात तेव्हा ते जातीवाचक नसतात तर कर्मवाचक असतात. ऋषी अगस्त्य जेव्हा कर्माप्रमाणे देवघराची रचना सांगतात तेव्हा त्यामागं विचारांची काहीतरी बैठक असणारच. ती त्यांनी ग्रंथात स्पष्ट केलेली नाही, म्हणून त्यावर मी भाष्य करणं किंवा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अन्वयार्थ लावणं योग्य ठरणार नाही. आपण असं म्हटलंय की सर्वजण सारखीच भक्ती करतात. हे विधान निखालस खोटं आहे. काहीच लोक मनोभावे भक्ती करतात, काही करतच नाहीत किंवा वरवर करतात आणि बरेच जण संकटात सापडल्यानंतरच भक्ती करतात. हे कुणीही मान्य करत. मागचा देव्हारा वायव्येत चालतो हा व्हिडिओ बघून अनेकांना प्रश्न पडला की बुद्धिजीवी वर्ग म्हणजे नेमकं काय? तर थोडं आणखीन स्पष्टीकरण देतो. बुद्धिजीवी म्हणजे फक्त बुद्धीच्या जीवावर पोट भरणारे, ज्यांच्या कामात अंग मेहनत, व्यापार किंवा प्रशासन यांचा समावेश नसतो ते. तुम्ही प्रशासकीय सेवेत काम करणारे असाल म्हणजे जिल्हाधिकारी, तहसीलदार किंवा महसूल विभागाचे कर्मचारी असाल, तलाठी असाल, मंत्रालयाचे कर्मचारी असाल, पालिकेचे कर्मचारी असाल, पोलीस कर्मचारी असाल, सैन्य दलाचे कर्मचारी असाल तर तुम्ही शासक वर्गाचे म्हणजे क्षत्रिय वर्णाचे झालात. तुम्ही राजकारणी असाल, मंत्री, आमदार, नगरसेवक वगैरे कुणीही असाल तरीही तुम्ही शासक वर्गाचे म्हणजे क्षत्रिय झालात, कारण तुम्ही समाज व्यवस्था चालवताय. आता वैश्यवर्ण समजून घेणं अगदी सोपं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यापार करत असाल किंवा मग तुमचं किराणाचं दुकान असो की फळांचा ठेला असो किंवा तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असा, तुम्ही वैश्यवर्णात मोडाल. तुम्ही शेतकरी असाल तरीही तुमचा वर्ण वैश्य. आता चौथा वर्ण म्हणजे शूद्र. शूद्र नाही, शूद्र. क्षुद्र म्हणजे स्मॉल
ऑफ लिटल इम्पॉर्टन्स, इन्फेरियर, मायनर वगैरे. आणि शूद्र म्हणजे वर्णाचं नाव. दोन शब्द पूर्णतः वेगळे आहेत, दोघांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. शूद्र वर्ण म्हणजे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी, ज्यांच्या कामात अंगमेहनत असते असे लोक म्हणजे सफाई कामगार, मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, फिटर, वेल्डर, मेकॅनिक, ड्रायव्हर वगैरे, किंवा कोणत्याही आस्थापनेत चतुर्थ श्रेणीचे काम करणारे, ज्यांना आपण ब्ल्यू कॉलर जॉब म्हणतो ते. 3 वर्ण आपल्याला समजले. आता जे उरले ते ब्राह्मण, म्हणजे बुद्धीचा वापर करून पोट भरणारे, म्हणजे शिक्षक, ज्योतिषी, वकील, आर्किटेक्ट, पुरोहित, इंजिनियर, लेखक, पत्रकार वगैरे, किंवा कोणत्याही आस्थापनेत क्लरिकल काम करणारे पण ज्यांचा मॅनेजमेंट किंवा ॲडमिनिस्ट्रेशनशी संबंध नाही अशी मंडळी. हे सर्व म्हणजे प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेप्रमाणे ब्राह्मण. आणि ब्राह्मण वर्णात मोडणाऱ्या सर्वांनी वायव्य देव्हारा ठेवलेला चालतो. जर तुम्ही जातीनं म्हणजे जन्मानं ब्राह्मण असाल पण तुमचं किराणा मालाचं दुकान आहे, तर तुमची गणना वैश्य वर्णात होईल हे इथं लक्षात घ्यायचं. मला वाटतं इतकं स्पष्टीकरण पुरे झालं. राधे राधे.